राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावरती येणार असल्याने राजकीय वातावरण तापायला लागलंय। आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा अमित शहा घेणार आहेत। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे। मुंबई महानगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी अमित शहा यशाचा मंत्र देणार आहेत। शनिवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांसोबतची एक बैठक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि याच बैठकीत महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती जाहीर करण्यात येईल। बुधवारी अमित शहा यांनी आशिष शेलार यांच्याकडून मुंबई महापालिकेचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हायकमांड नाराज असल्याचंही सांगितलं। बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानं राज्यभरातलं राजकारण पेटलं होतं। परिणामी निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला नेत्यांना देण्यात आलाय। चुकीच्या वक्तव्यांमुळे सरकारनं केलेल्या कामांवर पाणी पडतं याकडेही नेत्यांनी लक्ष वेधलंय। तर पुणे दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात लक्ष केंद्रित करण्यात आलंय। राज्यात सत्तेत आल्यापासून मागच्या 10 महिन्यात सरकारनं केलेल्या कामांचा लेखाजोखा या दौऱ्यात मांडला जाणार आहे। मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मुंबईतल्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे। भाजपनं मुंबई महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप अधिक आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराच्या रणांगणात उतरेल यात शंकाच नाही। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।